आज पंढरपूरमध्ये ओबीसी समाजाच्या न्याय व हक्कासाठी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण जर आता बघितलं तर त्याची संपूर्ण तयारी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपूर येथे असलेल्या टिळक स्मारक मैदानावरती खरं तर आज दुपारी 4 वाजता खरं तर ह्या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। या मेळाव्यासाठी जर आपण बघितलं तर मंत्री छगन भुजबळ असतील, आमदार गोपीचंद पडळकर असतील, त्यानंतर शेंडगे अण्णा असतील, त्याचबरोबर चौगुले असतील, असे मातब्बर नेते खरं तर या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत। आणि त्यांचे खरं तर सर्व त्या येणाऱ्या ज्या ओबीसी समाजाचा मेळावा आहे त्या समाजातील नागरिकांना ते प्रबोधन देखील करणार आहेत, जेणेकरून मनोज जरांगे पाटील यांनी जे मराठ्यांना ओबीसीमधून जे आरक्षण मागणी केलेली आहे त्याला खरं तर यांचा विरोध असणार आहे। मात्र मराठा समाजाला सेपरेट आरक्षण द्यावं अशी देखील त्यांची मागणी आहे। मात्र आपण जर बघितलं तर वारंवार जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असा सामना होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र आजच्या सभेमध्ये खरं तर छगन भुजबळ काय बोलणार हे खरंच तर पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण का मराठा समाजाने खरं तर जरांगेंच्या विरोधात जर काही वक्तव्य केलं तर चपलांचा हार घालू असा देखील खरं तर इशारा मराठा बांधवांनी आज दिलेला आहे। त्यामुळे आता छगन भुजबळ काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। मात्र आपण जर बघितली तयारी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर स्वागताची बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे। एकंदरीत तर तालुक्यामधून किंवा जिल्ह्यामधून जवळपास 8 ते 10,000 लोक खरं तर मेळाव्याला उपस्थित राहतील असं आयोजकाकडून सांगण्यात आलेलं आहे। पंढरपुरातून कॅमेरामन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।